नमस्कार मंडळी, कशा आहेत? बरे आहेत ना मंडळी? बघा, काल आपण कांदे भरले मार्केटला, त्यानंतर भाजी मार्केटला जाऊन आपण ही भाजी घेतली. इकडे हे सगळं जे आहे हे भाजी मार्केटला घेतलं. कोबी, दुधी, गाजर, अद्रक आपण स्वतः घेतलं मार्केटला. त्यानंतर हे बघा इकडे उतरवून ठेवलंय, ही भाजी आपण घेतली. बाकी इकडे भाजी आलं हे बघा. म्हणजे आपण कांदे घेतल्यानंतर वेळ होता म्हणून भाजी मार्केटला गेलो. भाजी मार्केटला गेल्यानंतर आपल्याला जे भेटलं, जी भाजी भेटली ते आपण घेतली. मग आपण घरी पोचलो पहाटे 4 वाजता. त्याच्यानंतर थोड्या वेळ झोपलो. तर थोडं उठायला लेट झालं म्हणून आता उठलो आणि गाडी खाली करून आता बाकीची पुढची कामं. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. कोबी आपल्याला 150 किलो टाकायचं आहे. दुधी आपण किती 5 थैल्या घेतल्यात, त्या 5 थैल्या वजन कर ना पहिला. हे घे 2. मिरची आलाय बघा ना, ही घ्या 50 रुपये किलो. घ्या ना, काढा ना, पिशवीतच आहे, फक्त डब्बा घ्या ना, काढा. कांद्याच्या गोणी खाली करायच्या होत्या आपल्या. हा अहो काय झालं साहेब, आम्ही नाशिकला गेलो, आलो, झोपलो तर आता उठलो साहेब. रात्रीच फोन करून ठेवायचं बाबा. रात्री 4ला आलो ना. बघा ना, जरा आले असते तर एक 5 मिनिटाचं काम होतं. तुम्ही आले असते तर जेवढं माझ्यासाठी करा ना प्लीज. 5 मिनिटं 5 मिनिट 10 मिनिटं लेट होईल, जास्त नाही उतरवायचे आहेत. ऐका ना, जास्त नाही येतो. बरोबर आहे साहेब, पण आता कसं तुम्ही फोन चुकीचं टाकले करता. आज फोन केला तर माणसाला नियोजन करायचं ना. अहो या ना पटकन प्लीज. नाही साहेब, या अहो 5 मिनिटं या. 5 मिनिटात लगेच तुम्ही धडाधड खाली करशाल, मला माहिती आहे. फक्त एक 10-12 गोणी खाली करून द्या. चला, गाडी नका खाली करू पूर्ण. या 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 उरक फटाफट, आपण कंपनीचे दुकानाचे काढून घेऊ. बघा, आपल्या कांद्याच्या गोणी खाली करायची आहे. तर आपले ऋषी भाऊ आलेले आहेत कांद्याच्या गोणी खाली करायला. ते चालले होते बाहेर, पण आपण त्यांना अर्जंट कॉल केला, बोलावलं, तर ते आपल्याला गाडी खाली करण्यासाठी आलेले आहेत. आता ते असले का गाडी आपली पटापट खाली होऊन जाते गोणी खाली करायला. आपण माल आता इकडे लावून घेतोय दुकानात खाली. हे इकडे लावून घेतोय माल. आता हे नाही आले असते तर अजून आपल्याला खूप त्रास झाला असता गाडी खाली करून. कारण हे बघा, हे सगळं अजून बाहेरच आहे. तिकडे कंपनीचा माल वगैरे अजून वेगळा करायचा आहे. सगळं तसंच पडलेलं आहे. त्याच्यानंतर अजून दुकान सुद्धा लावायचं बाकी आहे. हे बघा, हे कसे पटापट खाली करतात गोणी. आता त्यांनी लक्ष या 1-2 मिनिटामध्ये गोणी खाली केलेल्या आहेत. या ज्या आहेत 8 गोणी खाली केलेल्या आहेत. यांचं कामच ते आहे, त्याच्यामुळे ते आले का बरं राहते खाली करायला. हे बघा, आपल्या इकडे कांद्याच्या गोणी लावलेल्या आहेत आपण. बाकी इकडे लावलेल्या आहेत थप्पी. त्याच्यानंतर दुसऱ्या इकडे लावून घेतलेले आहेत. आणि इकडे बघा अजून त्या इकडे ठेवलेले आहेत. इकडे बटाट्याचे गोणी लावलेले आहेत. आणि आता दाखवतोय दुकानचं जे सेटअप केलेलं आहे, दुकान लावून झालंय ते पण दाखवतो तुम्हाला. अंड्याचा स्टॉक आज आपल्याकडे एवढाच आहे बघा, एवढी अंडी आहेत. आणि इकडे आज कोबी फ्लावर जो कापला तो काही दाखवला नाही. इकडे कोबी फ्लावर कापून पाला ठेवलेला आहे. आता जे कोणाचे गाई म्हशी आहेत ते येतात आणि पाला घेऊन जातात. बाकी आपण पुढे दाखवूया. हे बघा, नेहमीप्रमाणे आपल्या इकडे सगळं आहे लावलेलं. फरसबी, गवार, भेंडी, शिमला मिरची, फ्राय मिरची, कारलं, फ्लावर. तिकडे बघा फ्लावर आपण कापले ते. आणि इकडे कोबी कापून ठेवले. इकडे बघा, हे टमाटर, काकडी, पडवळ, पापडी, वांगी, गाजर हे सगळं आहे. वटाणे वगैरे, गळके, त्यानंतर सितारा मिरची, इकडे अद्रक सगळं आहे. आणि फ्रूट मध्ये दाखवतो तुम्हाला. फ्रूट बघा, फ्रूट मध्ये बघा, हे ऍपल आहेत, इकडे केळी आहेत, इकडे बघा स्वीट संत्रा, त्यानंतर बदाम आंबा, बदामी आंबा एकदम मस्त आलेला आहे. इकडे हा आहे मल्लिका, इकडे आहे दशेरी, हे खरबूज आलेलं आहे. आणि इकडे आहे तोतापुरी.
असे हे फ्रूट आलेले आहेत आपल्याकडे आज. चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि आनंदात राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा.